नमस्कार मंडळी, आपण आलो आहे एक नवीन मुलाखत घेऊन. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काय माहिती देतात ते. आपलं नाव सांगा. माझं नाव अरुण ज्योतिरामजी वाहन. तुमच्याकडे शेती किती एकर आहे? माझ्याकडे शेती 35 एकर. 35 एकर शेती आहे तुमच्याकडे. इरिगेशनची आहे का? त्याच्यामध्ये 17 एकर इरिगेशन, बाकी कोरडो. कुठले कुठले पिकं घेतात तुम्ही? त्याच्यामध्ये आपण चना, तूर, सोयाबीन. हां. त्याचसोबत तुम्ही हा गाईचा व्यवसाय पण सुरू केला आहे. तर ह्या गाई कुठल्या कुठल्या जातीच्या आहेत तुम्ही निवडलेल्या? याच्यामध्ये आपल्याकडे गुजराती जर्सी, हां, गीर जातीच्या. अच्छा. अशा 4 ते 5 जातीच्या गाई. एकूण किती गाई आहे तुमच्याकडे? आपल्याकडे एकूण 5 गाई आहेत. 5 गाई आहेत. साधारणतः तुमच्या गाईचं रोज दूध किती निघतं? जवळपास 4 गाई 18 ते 20 लिटर दूध. 18 ते 20 लिटर. ते दूध आपण कुठे नेतात? आपण ते एक शासकीय मदर डेअरी म्हणून आहे पळसखेडला. त्या पळसखेडच्या डेअरीवर दूध घेऊन जातो. साधारणतः किती लिटर दूध, काय लिटर भाव भेटतो त्याला ते फॅटप्रमाणे मिळतो आणि ते फॅटचे भाव लागतात 35 ते 42पर्यंत. 35 ते 42पर्यंत, नाही का? तर तुम्ही या उद्योगामध्ये समाधानी आहात का? भरपूर समाधानी. काय सांगू शकता तुम्ही नवीन पिढीला? नवीन पिढीला मी हेच सांगू शकतो की रासायनिक खताचा वापर फार कमी करत असताना मी शेणखत हे सर्वात जास्त वापरतो. त्याच्यामुळंच यांचा वापर करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की शरीराच्या दृष्टीनं हां, वजन वाढू नये किंवा अनेक प्रकारच्या बिमाऱ्या. अच्छा, तुम्हाला एक कष्ट करायची म्हणजे एक आवडच आहे. आणि म्हणजे कसं योगा वगैरे न करता या जर कष्टात तुम्ही राहिले तर तुमचं शरीरसुद्धा सुदृढ राहून आणि शेतीला पूरक असं रासायनिक खत न वापरता तुमचं सेंद्रिय खत वापर करायसाठी म्हणून तुम्ही हा जोडधंदा करून आले. आणि याच्यात मिळकत पण साधारणतः चांगली आहे. यात तुम्हाला समाधान आहे? समाधान आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारचा यांचा हा व्यवसाय. तरुण पिढींनी खरोखर यांची प्रेरणा घेऊन नवीन उद्योग सुरू करायला काहीच हरकत नाही. तरी यांचा संपर्क मोबाईल नंबर 9767 340908. केव्हाही संपर्क करू शकता. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.